अजून पण प्लॅन ठरला ना आमचं कुठे जायचंय. बघू पुढे कुठे जायचंय ते. त्र्यंबकेश्वरचा आता प्लॅन बनतोय. जेवणाचा टायमिंग, लंच टाइम. फिरायला मजा येतो. हे फिरायला लय मजा आहे. 6 वाजायला आले आणि आत्ताच आमचं दर्शन झालं. नमस्कार मित्रांनो, मी शेखर नाईक स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज जातोय त्र्यंबकेश्वरला. तर मित्रांनो आपण आता निघालो आहे. आता मित्र पुढे जातात आणि मी मागे येतो जरा बघूया. आणि अजून पण प्लॅन ठरला ना आमचं कुठे जायचं आहे. आता फक्त आम्ही बोलतो की शिर्डी त्र्यंबकेश्वर एवढंच चालू. तर मित्रांनो आता आपली गाडी आली आणि आता चेकिंग चालू आहे की गाडी कशी, म्हणजे येताना पहिले चेक करायला लागते. तर आता इथून गाडी पकडायची आहे, जायचं आहे. हे बघा ही आहे आपली गाडी. आता इथून जाता नाही आहे, तर कुठे कुठे फिरायचं ते पण बघायचं आहे. बॅग टाकले. 2 वाजलेत मित्रांनो आणि आता आपण निघालो आहे शिर्डीला. आणि एवढा लेट गाडी भेटली आम्हाला. आता वाजलेत 5 आणि आता आम्ही ब्रेक घेतलाय चाय नाश्त्याचा. आता चाय नाश्ता करू आणि जाऊ पुढे, पुढचा प्रवास चालू. आता आलो आहे, इथे थांबलो आहे. ढाबा तुम्हाला दाखवतो थोड्या टायमात. हॉटेल साई पार्थ. फ्रेशन होण्यासाठी 1-1.5 तासासाठी फक्त घेतलं आहे. इथं फ्रेश होणार आणि नंतर दर्शनासाठी जाणार. आणि मला माहिती नव्हतं की शिर्डीचा प्लॅन आहे. नाही म्हणजे कोणालाच प्लॅन पण माहिती नव्हतं, फिक्स नव्हतं आमचं. डायरेक्ट आम्ही उठून आलो आहे. जसं प्लॅन ठरला तसं म्हणलो की जायचं आहे कुठेतरी आणि मग निघालो. तर पहिलं त्र्यंबक ठरला, त्याच्यानंतर त्र्यंबकवरून आता आलो डायरेक्ट आता शिर्डीला. आता शिर्डीवरून बघू प्लॅन ठरतो परत त्र्यंबकला जायचा. पण त्र्यंबकला मला नाही वाटत जायला भेटलं तर बरं आहे. मित्रांनो आता वाजलेत 11 आणि आता आमचं दर्शन झालं आहे आणि निघालो. गर्दी खूप होती, म्हणजे आज संडे आहे म्हणून का माहीत नाही, पण खूप होती ओव्हर. आणि आम्हाला बाहेर पण ते थांबायला लावलेलं, म्हणजे तिथे थांबायची, तिथे बसायला असं तिथे बसलो. त्याच्यानंतर दर्शन म्हणजे 1-1.5-2 तासाचा टाईम गेला त्याच्यातच. तर बघू पुढे कुठे जायचं आहे ते. त्र्यंबकेश्वरचा आता प्लॅन बनतो परत, तिथून नंतर बघू कुठे. तर मित्रांनो आपण आता जेवायला उतरलो आहे. शिर्डीवरून निघालो, आता त्र्यंबकेश्वरला जातो आणि आता तिथून नंतर घरी. आता जेवणाचा टायमिंग, लंच टाईम दाखवतो तुम्हाला. थांबा. आणि आपले मित्र आतमध्ये बसले. तर मित्रांनो आपलं आता जेवण झालं आहे, मस्तपैकी व्हेज खाल्लं आहे. आणि आता तयारी निघण्याची. इथे गाडी ओपन करून ठेवतो आहे, जेणेकरून जरा गरम हवा आहे ती जरा निघून जाईल, कारण का ऊन पण खूप आहे.
38% म्हणजे असं टेम्परेचर आहे, म्हणजे खूपच झालं. तर आता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलो आहे, मंदिराच्या खालती आहे. आता इथून बघू किती लांब आहे मंदिर. बोलतात 1 किलोमीटर आहे म्हणून, आणि किती 2 ते 3 तास आम्ही फक्त शिर्डीवरून इकडे यायला लागलो आम्हाला. आता याच्या पुढे किती टाईम लागेल मुंबईला जायला काय माहिती. पहिला आता इथे फिरू, दर्शन घेऊ जरा महादेवाचं आणि जाऊ पुढे. तू उठलास त्याच्या आधी थोडासा, हा उठला त्याच्या आधी थोडा. स्पोर्ट बाईक होती ना रे ती, पुढचं शोष आहे सगळं कुठून गेला. अच्छा स्पोर्ट बाईक होती, हे बघितलं ना. हा स्पोर्ट सारखीच होती. ती कार बघितली की ते पूर्ण आतमध्ये गेलेली. कुठली कार? वन साइड ने कारला ठोकलेली त्यांनी. मग कुठली कार? मी नाही बघितली कार. ह्या साईडला होती उभी ती. हा सुझुकीची. मी बघून कशा ठोकले पण मला काही दिसलंच नाही. वन साइडचा फोटो नाही टाकलेला. इथून आता जायचं आपल्याला दर्शनाला. इथूनच आहे ना देणगी दर्शन, पण हे दर्शनासाठी पैसे घेत आहेत. आणि हा आहे बाहेरचा लुक. डोंगर मस्त मस्त आहे. आता लाईन लावली आहे दर्शनासाठी. बघूया आता दर्शन कधी होतंय. ये लाईन. चला चला पटापट चला दर्शनासाठी. लगेच आतमध्ये बघा त्र्यंबकेश्वर ट्रस्ट. हॅलो. नाहीतर काय, फक्त आतमध्ये जाय ते वेगळी गोष्ट आहे. हा बाहेर म्हणण्यापेक्षा हे बरं ना. फिरायला मजा येतो. हे फिरायला लय मजा आहे. चला 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 चला. पाणी पण आहे, पाण्याची पण सोय केली आहे. नाही तर मित्रांनो 1 तास झाला आम्ही लाईनीत उभे आहे आणि अजून पण लाईन क्लिअर नाही झाली. लवकर काय करू शकतो. इथे ड्रिंक पाणी आहे पुढे. कधी दर्शन भेटेल काय माहिती नाही. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 10 वाजायला आलेत आणि आत्ताच आमचं दर्शन झाले.
आत्ता म्हणजे किती तरी पण 5 ते 6 तास कंटिन्यू म्हणजे लाईनीत उभे होतो. हे बघा एवढी हालत बेकार झाली ना काय सांगू. आता किती टाईम लागेल आता काय माहीत नाही. अजून कुठे जायचं आहे आता जायचं नसेल आता डायरेक्ट घरी. पण आता स्टे करायचा झाला तर प्लॅन काय माहिती नाही. कारण का हे बाकीचे होते ते सगळे निघालेले, मी आणि अजून एक मित्र राहिलेला. तर बघू. पण खूप गर्दी होती यार. एवढी गर्दी मी पहिल्यांदा बघितली आहे मंदिरात. आणि नाही म्हणजे नीट नाही. जिथून पैसे घेतात त्यांना पण तिथेच सोडतात आणि जिथे जे नॉर्मलवाले असतात त्यांना पण तिथेच सोडतात. चालेल बघू. आपण रात्री 3 वाजता पोचलो आणि मी येऊन झोपलो डायरेक्ट. तर म्हणून मी आता व्हिडिओ बनवतो आहे सकाळ उठून. आणि तिथून निघालेलो आम्ही की 10 वाजता 10-10:15 दरम्यान. परफेक्ट रात्री 3 वाजता पोचलो आहे. 5 तासामध्ये गाडी आणून ठेवली इथे मुंबईला एरियामध्ये. आणि खूप मजा आली. त्र्यंबकेश्वरला लाईन खूप असते. पण मला हे समजलं आता किती लाईन यार. एवढी लाईन 5 तास त्या आम्हाला यायला नाशिकवरून इथे लागल्या. फक्त आम्ही तर 5 तास तिथे त्या ह्याच्यामध्ये उभे होतो लाईनीमध्ये दर्शनासाठी. हालत बेकार झालेली. त्या नादामध्ये आम्हाला गाडीमध्ये असे झोपले ना सगळेजण काय सांगायचं. म्हणजे व्हिडिओ बनवायला पण वाटत नव्हतं एवढं. असे सगळेजण. आणि जेवायला पण आम्ही कुठे ब्रेक नाही घेतला ना कसला ब्रेक चायचा. आणि डायरेक्ट जी गाडी चालू केली ती तिथून निघालं लगेच. चला आणि बाय बाय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आठवणीने.